तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. सुंदर ही अद्भुत वेळ प्रभूने आपल्याला दिली त्याच्या पवित्र वचनाच्या सहभागितेमध्ये एकत्रित येण्याची. त्याबद्दल त्याला गौरव, महिमा आणि सन्मान मिळो. आपण आपल्या या बायबल अभ्यासाला सुरुवात करत असताना आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण जो विषय सुरू केलेला आहे तोच विषय आपण पुन्हा कंटिन्यू करत आहोत आणि तो म्हणजे काय की सुदृढ मंडळी नाही का, किंवा निरोगी चर्च, सुदृढ मंडळी कशी दिसते. आणि अ, आपण वचनानुसार अनेक मुद्दे जे आहेत हाताळत आहोत. त्यामध्ये मग विशेष करून आपण सगळ्यात अगोदर मंडळीचा पाया काय आहे त्याबद्दल आपण शिकलो की मंडळी ही ख्रिस्तावर रचल्या गेलेली आहे. म्हणून मंडळीचं पुढारपण, मंडळीचा मस्तक केवळ ख्रिस्त आहे. म्हणून त्याच्या अधीन मंडळीने असावं. त्यानंतर आपण मंडळीची गुण वैशिष्ट्ये पाहिली. त्यामध्ये प्रेषितांची कृत्य अध्याय 2 आणि वचन 42 मध्ये आपण पाहिलं की जी पहिली मंडळी होती नाही का, तिची जीवनशैली कशी होती, ती प्रेषितांच्या शिक्षणात, त्याच्यानंतर सहवासात आणि भाकर मोडण्यात, प्रार्थनेत, आणि मग अनेक अशी गुणवैशिष्ट्ये आपण मागच्या मागच्या बायबल अभ्यासामध्ये पाहिलेली आहे. तर हे अद्भुत आहे की ज्यामधून आपल्याला समजतं की जी सुदृढ मंडळी आहे ती मंडळी देवाच्या वचनासाठी सुचलेली असते ना का, आणि जे आपण मागील आठवड्यामध्ये बारकाईने अभ्यास केलेला आहे. आज आपण मंडळीबद्दल शिकत असताना मंडळीतील मुख्य विधी कोणत्या आहेत आणि त्या विधींवर आज आपण विचार करणार आहोत. अ, रूढी परंपराने चालत आलेले वेगवेगळे विधी आपल्याला अनेक मंडळांमध्ये पाहायला भेटतात, परंतु पवित्र शास्त्रामध्ये खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने लावून दिलेले विधी कोणते आहेत आणि त्या विधींवर आज आपण विचार करणार आहोत, जी सुदृढ मंडळीचा एक भाग आहे. आणि ते विधींचं पालन करणं हे प्रत्येक विश्वासणाऱ्याची एक आद्य जबाबदारी आहे, बरोबर. तर त्या विधींकडे पाहत असताना कोणते ती विधी आहेत बरं? किती विधी आहेत मंडळी लावून दिलेले? बरोबर, दोन विधी आहेत नाही का, प्रभू भोजन आणि बाप्तिस्मा. आणि अ, त्यावर पूर्ण भर आपल्याला पाहायला भेटतो. आपल्या प्रभूने दिलेली ती आज्ञा आपल्याला पाहायला भेटते बाप्तिस्म्याबद्दल. प्रभू भोजन जो विधी आहे प्रभूने स्थापित केलेला आहे. आणि या दोन विधींवर या सायंकाळी आपण थोडक्यात विचार करूया. बाप्तिस्मा, त्याचं मोल काय आहे, का बरं एक विश्वासणारा म्हणून बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे, आणि बाप्तिस्मा जो आहे त्याचा अर्थ काय आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आहे, या सर्व गोष्टी आपण सगळ्यात अगोदर समजून घेऊया. तर जो शास्त्र भाग आहे आपल्या समोर, मत्तय कृष्णवर्तमान 28वा अध्याय आणि वचन 19 आणि 20 मध्ये आपल्याला माहित आहे प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावर असताना सर्व जे कार्य आहे ते पूर्ण केलेलं आहे. वधस्तंभावर तर गेला, मृत्यू पावला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे. आणि आता स्वर्गात जायचं आहे, ती वेळ जवळ आलेली आहे. आणि अगदी शेवटचा हा हे काही क्षण आहे जिथं तो शिष्यांसोबत बोलत आहे आणि शिष्यांना तो काही महत्वाच्या सूचना करत आहे आणि विशेष करून काही आज्ञा देत आहे. त्यामध्ये ही एक महत्वाची आज्ञा आहे, ज्या आज्ञेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तो म्हणत आहे की शिष्य करा. मुख्य आज्ञा काय आहे? मग ते 28 आणि 28वा अध्याय वचन 19 आणि 20 मध्ये पहा. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. ओके. तर बाप्तिस्म्याबद्दल विचार करत असताना फारच हलक्यात ख्रिस्ती जगतामध्ये बाप्तिस्म्याला घेतलेलं आहे. एका ठिकाणी अ, अशी एक घटना घडली की जिथं पाळक साहेबांना सांगितलं की एक तो व्यक्ती विश्वासणारा नव्हता तो,
आणि त्याच्यासोबत त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं. आणि मग त्या लोकांनी त्या पाळक साहेबांनी सांगितलं तुम्हाला बाप्तिस्मा द्यावा लागेल त्याला, काय का. जर तुम्ही बाप्तिस्मा दिला नाही तर आम्ही त्या या चर्चमध्ये येणार नाही. कारण बाप्तिस्म्याला काय केलं माहितीये का, इतकं हलकं घेतलंय. त्यानंतर काही असे विशिष्ट प्रसंग, विशेष करून लग्नाची वेळ आली ना, तर सगळ्यात अगोदर मग बाप्तिस्मा शोधतात. म्हणून मग सगळ्यात अगोदर त्यांचा बाप्तिस्मा करून टाका, हा विचार केला जातो. परंतु पवित्र शास्त्रानुसार बाप्तिस्म्याचं महत्व आपण समजून घेणं गरजेचं आहे. काय विश्वासणाऱ्या नात्याने आपण बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे का? विश्वासणाऱ्या नात्याने बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे का? तर होय, विश्वासणाऱ्याने बाप्तिस्मा घ्यावा. का बरं घ्यावा? कारण आपल्या गौरवी प्रभूने दिलेली ती महान आज्ञा आहे. बरोबर. पुष्कळ वेळा आपण ते कचरतो. आता बाप्तिस्म्याबद्दल विचार करत असताना काही महत्वाचे मुद्दे आपण समजून घेऊया. सगळ्यात अगोदर बाप्तिस्मा या शब्दाचा अर्थ काय होतो? या शब्दाचा अर्थ काय होतो? बाप्तिस्मा म्हणजे सरळ सरळ बुडविणं. शिंपडणं नाही तर बुडविणं, नाही का? आणि आपण हे जे शब्द आहेत आपल्याला पाहायला भेटतं की सर ते शेवटी याची आठवण करून देतात की आपण बुडून, पाण्यात बुडून, नाही का, बाप्तिस्मा त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. आता बाप्तिस्म्याबद्दल विचार करत असताना हा जो शब्द आहे अ, आपल्याला कशाची आठवण करून देतो? जर तुम्ही जुन्या कराराचा बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला हे शिकायला भेटल की यहुदी लोक जे होते ते, त्यांच्या दृष्टीने पाणी हे शुद्धीकरणाचं एक प्रतीक होतं. आणि म्हणून ज्यावेळेस ते पाण्याबद्दल विचार करायचे तर ते शुद्धीकरणाबद्दल विचार करायचे. म्हणूनच पुष्कळदा त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला पण काही प्रश्नांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जे शिष्य आहेत ते कणीस तोडून खात होते, नाही का, रानामध्ये, त्यावेळेस ते शिष्य म्हणतात, अरे तुमचे जे शिष्य आहेत ते हात धुत नाहीत जेवताना, हे कसं शक्य आहे, नाही का. तर त्यांच्या दृष्टीने पाणी जे आहे ते एक शुद्धीकरणाचं काम करणार होतं. आणि त्यावरूनच हा जो शब्द आहे बाप्तिस्मा तो आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्याच अर्थाने पुष्कळ लोक जे आहेत त्याला घेतात. परंतु ज्यावेळेस आपण बाप्तिस्म्याबद्दल पाहतो तर नक्कीच शुद्धीकरणाची पण ते आठवण करून देतं. एकतर दोन्ही अर्थाने, एकतर बाह्य शुद्धीकरण आणि अंतकरणाची शुद्धता. आता सगळ्यात अगोदर बाप्तिस्म्याबद्दल विचार करत असताना पवित्र शास्त्रामध्ये बाप्तिस्मा जो आहे कशा प्रकारे, कोणत्या स्वरूपात प्रगट झालेला आहे, विशेष करून म्हणजे बाप्तिस्म्याचं स्वरूप काय आहे. तर मला असं वाटतं स्वरूप किंवा अ, आपण म्हणू शकतो की प्रकार सुद्धा म्हणू शकतो. प्रकार हा शब्द योग्य नसणार आहे, परंतु स्वरूप आपण म्हणू शकतो. दोन आपण स्वरूप पाहू शकतो बाप्तिस्म्याचे, जे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. एक म्हणजे आंतरिक आणि एक बाह्य. बरोबर. आणि आपल्याला पाहायला भेटतं की आंतरिक जे कार्य आहे त्याला सुद्धा बाप्तिस्मा म्हटलेलं आहे. कारण पाऊल त्या पत्रांमध्ये बोलत असताना म्हणतो की तुमचा बाप्तिस्मा आत्म्याने झालेला आहे. एकाच आत्म्यात तुम्ही संचरित झालेला आहात. एकाच आत्म्याचा तो बाप्तिस्मा झालेला आहे. तर मग तो बाप्तिस्मा काय आहे ते आपण समजून घेऊया. आंतरिक आणि मग बाह्य म्हणजे आपण जे मंडळी समोर आपण येतो आणि त्या त्या कृतीद्वारे पाण्याच्या खाली जाणं आणि पुन्हा वरती येणं, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये, त्याद्वारे आपण कशा प्रकारे काय साक्ष देतो, या दोन गोष्टी आपण पुढे शिकूया. आता सगळ्यात अगोदर आंतरिक जो भाग आहे, स्वरूप, त्याबद्दल आपण शिकू बाप्तिस्म्याबद्दल. तर त्याच्यासाठी आपण एक वचन पाहू, आणखी एक योहान तिसरा अध्याय. आपल्याला माहित आहे निकोदेमस सोबत प्रभूचं जे संभाषण चालू आहे आपल्याला सगळ्याला माहित आहे. आणि तिथं तो बोलत असताना काही गोष्टी तो बोलतो. विशेष करून वचन 5 मध्ये म्हणतो की मी तुम्हाला खचित सांगतो की पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. आता इथं संदर्भ असा आहे बघा. निकोदेम जो होता तो एक तो एक गुरु होता, नाही का, एक चांगला तो अभ्यासक होता, तो शास्त्री होता. आणि त्याच्या दृष्टीने नियमशास्त्राचं पालन करणं आणि त्यासोबतच मी मी या या वंशातून आलेलो आहे, यहुदी, किंवा मी 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 परुषी आहे, किंवा मी यहुदी असल्यामुळं
आणि त्या नियमांचं पालन केल्यामुळं माझा वंश आणि मी ज्या भागात जन्मलो, या सर्व गोष्टी ज्या आहेत मला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी पात्र ठरवतील. हे विचार निकोदेमसचे होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे, त्याच्या त्याच विचारांना खोडून काढतो. तो ज्यावेळेस त्याच्या संग बोलतो, त्यावेळेस तो बोलत असताना अनेक गोष्टी बोलतो आणि त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा तो हाताळतो. तो म्हणजे नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. कोणी जाऊ शकत नाही, नाही का? आणि नव्याने जन्मणं, मग हे कसं आहे? मग त्याला लगेच लक्षात यायला पाहिजे होतं निकोदेमसला, की नव्याने जन्मणं म्हणजे याचा अर्थ जसं मातेच्या उदरातून जन्म घेणं शक्य नाही, तसंच नव्याने जन्म घेणं माझ्या स्वतःच्या बळाने हे शक्य नाहीये. म्हणूनच हे देवाचं कार्य आहे, नाही का? त्याने भौतिक रीतीने त्या गोष्टीचा विचार केला. पण आता इथं जो संदर्भ आहे, तिथं प्रभू म्हणतो की पाण्याद्वारे, नाही का, पाण्याद्वारे आणि आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून. आता इथं हा जो शब्द वापरलेला, खरं तर शारीरिक बाप्तिस्म्याचा इथं उल्लेख नाहीये सरळ सरळ. पण ज्यावेळेस पाण्याने जन्म प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, त्याचा अर्थ काय आहे? पुष्कळ लोक याचा वेगळा अर्थ लावत बसतील, नाही का? परंतु एहेजकेलाचं जर पुस्तक तुम्ही बारकाईने वाचलं, 36वा अध्याय आणि वचन 25 पासून पुढं, तिथं अगदी स्पष्ट केलेलं आहे की मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल म्हटलेलं आहे. आणि मी तुम्हाला नवे हृदय देईन, नाही का? आणि तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन, नाही का? तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे तुम्ही आचरण कराल. इस्रायल लोकांसोबत, इस्रायल लोकांबद्दल आणि इतर लोकांबद्दल सुद्धा बोललं जातं. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की नवीन आत्मा घालीन तुमच्या ठाई, बरोबर. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, म्हणजे मी अगोदर चालत नव्हतो आणि आता चालणार आहे. तर इथं पाण्याने जन्म म्हणजे काय माहिती आहे का? ते आपल्याला आंतरिक शुद्धीकरणाबद्दलची आठवण करून देणार आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो पाण्याने आणि आत्म्याने, त्यावेळेस तो मनुष्याची एक तर दयनीय अवस्था दाखवितो, की आंतरिक रीतीने मनुष्याचं हृदय कसं आहे. ते भ्रष्ट आहे, असाध्य रोगाने ग्रस्त आहे, नाही का? आणि त्याच्या त्याच्या मनातील भेद कुणी समजू शकत नाही. त्याच्या मनातील येणारे सर्व संकल्प विचार कशा आहेत, एकसारखे वाईट आहेत. उत्पत्तीमध्ये आपल्याला शिकायला भेटतं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एकतर त्याची सदसद विवेक बुद्धी पण डागाळलेली आहे म्हटलेलं आहे, बरोबर. मग हे सर्व धुणं गरजेचं आहे, हे शुद्ध होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर हा व्यक्ती अगोदरच आत्मिक रीतीने मेलेला आहे. त्याला जिवंत होणं गरजेचं आहे. म्हणून पाण्याने आणि आत्म्याने जन्म, ज्यावेळेस या दोन गोष्टीबद्दल आपण पाहतो, तर विशेष करून आत्म्याने जन्म हे आपल्या आंतरिक कार्य दाखवणार आहे. आणि जिथं आपल्याला पाहायला भेटतं की अद्भुत रीतीने देवाचा आत्मा आपल्या हृदयात कार्य करतो. जसं इफिस 2:5 जर तुम्ही पाहिलं, तर तुम्ही अगदी वचन 1 पासून पहा, आपण आपल्या अपराध पातकांमध्ये मृत होतो. आणि वचन 5 मध्ये सांगितलं की आपल्याला जिवंत करण्यात आलेलं आहे, है ना? आणि कसं जिवंत करण्यात येतं बरं? देवाला शक्य आहे का नाही? तो जर मातीपासून आदमाला घडू शकतो, तर मृत व्यक्तीला तो तसाच उठवेल. तो अद्भुत रीतीने उठवतो, नाही का? आणि कशा प्रकारे सुवार्तेचा प्रखर प्रकाश त्याच्यावर पाडला जातो. देवाचा आत्मा त्याला आंतरिक रीतीने तो जागृत करतो, त्याला जिवंत करतो आणि खऱ्या रीतीने त्याला पापाबद्दल, नीतिमत्वाबद्दल, न्याय निवाड्याबद्दल तो काय करतो? जाणीव करून देतो. त्याला खात्री करून देतो की तू किती पापी आहेस, तू देवासमोर उभं राहू शकत नाही. तुझी कृत्य सुद्धा घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. कारण देव नीतिमान आहे, देव पवित्र आहे, नाही का? आणि जर पवित्र देवासमोर तुला उभं राहायचं आहे, तर तुला नीतिमान असणं गरजेचं आहे. तुझ्याकडे ती नीतिमान कृत्य पाहिजे, पण ते तुझ्याकडे नाहीये. म्हणून मी तुला आता त्या नीतिमत्वाकडे घेऊन जातो, जे नीतिमत्व तुला वाचवणार आहे. आणि ते खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो तुझ्यासाठी आला, तुझ्या बदली तो जगला, तुझ्यासाठी तो मरण पावला, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे. आणि तुला त्या ख्रिस्ताशिवाय पर्याय नाहीये, बरोबर. आणि पहा, हे जे कार्य हृदयात घडतं, ते त्यासोबत तो काय करतो? आपल्या हृदयाला टोचणी लावतो. टोचणी लावतो की तू दोषी आहेस, तू पापी आहेस आणि तुला यातून सुटण्याची गरज आहे. आणि हे केवळ प्रभू येशू ख्रिस्तामध्येच शक्य आहे, देवाच्या कृपेने शक्य आहे. आणि तिथं आपल्याला याची जाणीव होते. आणि आपल्या हृदयातून जे निघतं ते म्हणजे काय? प्रभू मी पापी आहे, मग पाप्यावर दया कर, नाही का? आणि पहा, तो देवाचा आत्मा आपल्याला पश्चातापी हृदय देतो. आणि तो विश्वास
आपल्याला देतो तारणदायी विश्वास, ज्यामुळे आपण काय करतो, आपल्या अगदी रिक्त हाताने आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर स्वतःला विसंबून देतो. तर आंतरिक कार्य जे आहे बाप्तिस्म्याबद्दल विचार करत असताना हे नवीन जन्माबद्दल आहे. अनेकांना अनेक वर्षांपासून मंडळीमध्ये येऊन सुद्धा ही खात्री भासत नाही की मी तारलेलो आहे की नाही. का बरं? कारण त्यांना मन त्यांचं वरती खाली होतं. काय करणार आहे? माझं तारण झालंय की नाही? माझा खरंच नवीन जन्म झालाय की नाही? पण देवाचे प्रिय लेकरांनो, असं होऊ नका देऊ. कारण देवाचं वचन अद्भुत आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या हृदयात देवाच्या वचनाबद्दल गोडवा आहे, देवाच्या मंडळीबद्दल गोडवा आहे, ख्रिस्ताने केलेलं जे परिपूर्ण कार्य आहे त्याच्यावर तुम्ही स्वतःला झोकून दिलेलं आहे, जे जुनं जीवन तुमचं अगोदर होतं त्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसत आहे, तर हे समजून घ्या आणि ही खात्री करून घ्या. देवाचा आत्मा आपल्या हृदयात ती खात्री देतो की मी तारलेला आहे, मी देवाचं लेकरू आहे, मला दोषी भावना नाही माझ्या हृदयात. आणि जर असं असेल तर नक्कीच माझ्या हृदयात ते आंतरिक कार्य घडलेलं आहे. आता पाणी आणि आत्मा याबद्दल आपण शिकत असताना जे देवाचे सेवक आहेत ते अशा प्रकारे म्हणतात की पाणी आणि आत्मा एक अविभाज्य आहेत ते म्हणे, नाही का. आणि तिथं प्रभू येशू ख्रिस्त मुद्दामून म्हणे पाणी आणि आत्मा हा जो शब्द आहे ना, अगदी सोबत वापरतो, असे वेगवेगळे नाही वापरत तो. तरी अगदी एकत्र दाखवले आहेत आणि हे दोन्ही पण एका कार्याचे दोन पैलू दाखवणार आहेत. काय? एकच कार्य आहे पण दोन पैलू दाखवणार आहे. जसं आपण पाहतो एका नाण्याच्या दोन बाजू असतात ना, तशाच प्रकारे पाणी आणि आत्मा हे शब्द आहे ना, एकाच कार्याचे दोन पैलू दाखवणार आहेत. आणि ते दोन पैलू काय बरं? एक तर शुद्धीकरण आणि नवीन जीवन, जे देवाच्या आत्म्याद्वारे आहे. ओके. आपल्याला माहित आहे कृपेने विश्वासाच्या द्वारे आपलं तारण झालेलं आहे. आणि म्हणूनच बाप्तिस्मा ज्यावेळेस म्हटलं जातं, आंतरिक जे कार्य आहे ज्यावेळेस आपण त्याच्याबद्दल पाहतो, तर आपल्याला पाहायला भेटतं की आपण पूर्णपणे ख्रिस्ताच्या परिपूर्ण व्यक्तित्वावर स्वतःला झोकून देतो, नाही का. विश्वास म्हणजे काय? आम्ही रिक्त हाताने ख्रिस्ताच्या ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर स्वतःला झोकून देणं. आता बाप्तिस्म्याबद्दल विचार करत असताना हे झालं आंतरिक, नाही का, पहिलं हे स्वरूप झालं. आता ज्यावेळेस एखादा व्यक्ती जो आहे त्याच्या हृदयात हे कार्य घडलेलं आहे आणि त्याच्या हृदयात हे कार्य घडल्यानंतर सगळ्यात पहिली त्याच्या आज्ञा पालनाची जी बाजू येते किंवा आज्ञा पालनाची जी पहिली पायरी येते ती म्हणजे बाप्तिस्मा. सगळ्यात पहिली पायरी. का बरं माहिती आहे तुम्हाला मी असं का म्हणत आहे? कारण आपल्या प्रभूने दिलेली ही आज्ञा आहे. आणि विशेष करून लक्षात घ्या, आंतरिक जो बाप्तिस्मा आहे ते अद्भुत रीतीने देवाचं काम आहे. देवाच्या कृपेने आपलं जे तारण झालं त्याच्याबद्दल ते आठवण करून देणार आहे. परंतु ज्यावेळेस आपण बाह्य बाप्तिस्म्याबद्दल पाहतो, पाण्याने बुडून बाप्तिस्मा, त्याबद्दल आपण शिकत असताना विशेष करून पुन्हा आपण मत्ते 28:19 कडे जाऊ. तिथे सांगितलंय की त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. बरं, हा बाप्तिस्मा कधी माहितीये का? सगळ्यात अगोदर शिष्य करा म्हटलेला आहे. म्हणजे जे शिष्य आहेत ख्रिस्ताचे ते बाप्तिस्मा घेतात. बरोबर की नाही? म्हणजे जे तारलेला व्यक्ती आहे तो बाप्तिस्मा घेतो, हे समजून आपण घेणं गरजेचं आहे. पाण्यात बुडून बाप्तिस्मा कधी घ्यावा? कधी घ्यावा आपण? लग्न ठरलंय, मग आदल्या दिवशी बाप्तिस्मा घेऊन यायचा असं आहे का? नाही. ही भयंकर गोष्ट आहे, नाही का. भयंकर गोष्ट आहे. आपण योग्य रीतीने ते समजूनच घेतलेलं नाही. आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की पाण्यात बुडून बाप्तिस्मा आपण कधी घेऊ. त्याच्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. पवित्र शास्त्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे हापशी शंडाचं उदाहरण, माहिती आहे ना. तो आपल्या रस्त्याने चाललेला असताना देवाच्या आत्म्याने फिलिपाला जो त्या ठिकाणी तो घेऊन गेला आणि त्या त्या तांड्यामध्ये तो काय करत होता, यशायाचा 53वा अध्याय वाचत होता. ही गोष्ट तुम्हाला मी सांगत आहे, प्रेषितांची कृत्य 8व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तो तिथं ते वाचत होता, त्याला समजत नव्हतं. परंतु फिलिपाने ज्यावेळेस त्याला सुवार्ता सांगितली, त्यातून ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य त्याच्यासमोर प्रकट केलं, देवाच्या आत्म्याने त्याच्या हृदयात कार्य केलं. आणि बघा, आपल्याला पाहायला भेटतं की ज्यावेळेस ह्या गोष्टी तो ऐकत होता, त्याच्या हृदयात ते कार्य घडलेलं आहे, त्यावेळेस फिलिपाने काय केलं बघा. तेव्हा फिलिपाने अध्याय 8 प्रेषितांची कृत्यवचन 35 पासून पुढे पहा. तेव्हा फिलिपाने बोलण्यास आरंभ केला
व ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. मग वाटेने जात असता पाणवठ्याजवळ ते आले. तेव्हा षंड म्हणाला, पहा हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे? मग फिलिपाने म्हटले, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे. त्याने उत्तर दिले, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो. तेव्हा त्याने रथ उभा करण्यास सांगितले आणि फिलिप व षंड असे ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यातून वर आले. तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला, म्हणून तो पुन्हा षंडाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करत चालला. काय माहितीये का बाप्तिस्मा? ज्या दिवशी मला माझ्या हृदयात ते कार्य घडलेलं आहे, त्याच दिवशी मला उत्कट ती भावना निर्माण होते खऱ्या रीतीने, की मी जे हृदयात माझे कार्य घडलंय ते माझ्या कृतीतून मी घोषित करावं. कारण पाण्यात बुडून बाप्तिस्मा हे तुमच्या आणि माझ्या तारणाचे पावती नाही, लक्षात घ्या. किंवा हे अ, अ, याद्वारे तुम्हाला स्वर्ग भेटल असं म्हणून नाही लिहिलेलं आहे. पण ही एक आपल्या महान राजाने दिलेली आज्ञा आहे. आणि जे आपल्या हृदयात कार्य घडलेलं आहे ते आपण आपल्या कृतीतून ते घोषित करतो. आता बाप्तिस्म्याबद्दल बोलत असताना, बाप्तिस्मा जो आहे पाण्याचा, तो तारणासाठी नाहीये. कारण एका जणाने सांगितलं, पुष्कळ तर तुम्ही पहा, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा बाप्तिस्मा होतो नाही का, त्यावेळेस म्हणतात की आज ये जो आत्मा है परमेश्वर के राज्य में आया है, नाही का? कधी? पाण्यात बुडवताना नाही. तसं नाही होणार. कारण ते पाणी तुम्हाला वाचू शकणार नाही. ती कृती तुम्हाला वाचू शकणार नाही. आपण ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याने, देवाच्या कृपेने तारल्या गेलेलो आहोत. तुम्ही ती कृती का करत आहात? कारण तुमच्या अंतःकरणामध्ये जे कार्य झालेलं आहे ते तुम्ही त्या कृतीतून दाखवता. बाप्तिस्मा जो आहे पाण्याचा, तो तारणासाठी नाहीये, तर तारलेल्या व्यक्तीसाठी आहे. लहान मुलांचा बाप्तिस्मा त्याबद्दल बायबल कुठेच शिकवत नाही. आता चुकीचं जे शिकवण आहे बघा, रोमन कॅथलिक मंडळी जी होती ती अशा प्रकारे शिकवायची, की पहा खऱ्या रीतीने तुम्ही ज्यावेळेस बाप्तिस्मा घेता त्यावेळेस त्या पाण्यामध्ये जाता, तर ते पाण्यानेच तुमचा खरा नवीन जन्म होतो. परंतु हे फार चुकीचं आहे. फार चुकीचं आहे. कारण नवीन जन्म केवळ केवळ देवाच्या आत्म्याचं कार्य आहे. बरोबर? म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, की पाणी आणि आत्मा म्हटलेलं आहे. तर देवाचं वचन आणि जर आत्मा नसला तर पाणी हे फक्त पाणीच आहे. बरोबर की नाही? पाण्याचा बाप्तिस्मा जे आहे ते तुम्हाला वाचवू शकत नाही, परंतु ती खूण आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या हृदयात काय घडलेलं आहे ते तुम्ही प्रदर्शित करतात. एक चिन्ह आहे. बरोबर? ते एक चिन्ह आहे. बाप्तिस्म्याची का गरज आहे? बाप्तिस्म्याची, पाण्यात बुडून बाप्तिस्मा करणं, त्याची गरज काय आहे? ते तारणासाठी नाहीये, लक्षात घ्या. परंतु आध्यात्मिक वाढ आणि सेवेसाठी ते आवश्यक आहे. कारण आपल्याला पाहायला भेटतं की सगळ्यात पहिली पायरी प्रभू येशू ख्रिस्तात, मी अगोदरच सांगितलेलं आहे की प्रभू येशूचं आज्ञापालन दर्शवणारी ही एक पहिली पायरी आहे, नाही का? आणि बाप्तिस्मा न घेणारा जणू काय भविष्य काळातही आज्ञापालन करणार नाही असं दाखवतो, नाही का? तर हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. बाप्तिस्म्याचा प्रकार कसा आहे बरं पवित्र शास्त्रामध्ये? शिंपडून कुठंच शिकवलेलं नाहीये. तर पाण्यात बुडून बाप्तिस्मा, त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. तर एक देवाच्या नावामध्ये आहे, कारण हे कराराचं चिन्ह आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की हे आपल्याला जुन्या कराराची पण आठवण करून देतं. जिथं जुन्या करारामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की सुनता ज्या प्रकारे कराराचं चिन्ह होतं, ती सुनता जी आहे त्यामुळं अब्रामाला नीतिमान गणलेलं नाहीये. पण आपल्याला पाहायला भेटतं की तो देवाचं लेकरू आहे, त्यासाठी ते खून म्हणून होती. तशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं हे एक नव्या करारात बाप्तिस्मा एक कराराचं चिन्ह म्हणून प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. आणि नक्कीच जे आत्मिक कार्य आपल्या हृदयात झालं ते बाह्य रीतीने आपण काय करतो? प्रदर्शित करतो, नाही का? आणि मग ते जी कृती आहे, पाण्यात बुडणं आणि वरती येणं, तिथं मग पाळक साहेब आपल्याला पुन्हा म्हणून घेतात, नाही का, खरंच तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा प्रभू म्हणून स्वीकारता काय, नाही का? आणि अनेक असे जे वचन आहेत तिथे घेतले जातात. आणि मग शेवटी म्हणतात की पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात आम्ही तुम्हाला बाप्तिस्मा देत आहे, नाही का?
तर ही जी कृती आहे कशाबद्दल आठवण करून येत आहे? हा बाप्तिस्मा तर एक देवाच्या नावात आहे, बरोबर. आणि ही कृती आपल्याला काय आठवण करून देत आहे? की ज्या प्रकारे आमचा प्रभू आमच्यासाठी या भूतलावर आला, आमच्यासाठी जगला, आमच्यासाठी मेला, त्याला पुरण्यात आलं आणि तो पुन्हा तिसऱ्या दिवशी उठलेला आहे. त्याच प्रकारे आम्ही या कृतीतून दाखवत आहोत की आम्ही सुद्धा आमच्या जुन्या जीवनाला मेलेलो आहोत आणि आता प्रभूमध्ये आम्ही जिवंत आहोत, जगत आहोत. जे आमच्या हृदयात अगोदरच सुरू झालेलं कार्य आहे, नाही का? आणि म्हणून त्या गोष्टीसाठी आपण वेळ देतो. बाप्तिस्मा जो आहे, पाण्याचा बाप्तिस्मा, तो का गरजेचा आहे बरं? त्यामुळं आपण एका स्थानिक मंडळीचा एक भाग होतो, बरोबर. नाहीतर आपण एक फक्त तिथे काय म्हणतो, काय म्हणू शकतो, एक फक्त जाणं आणि बसणं, हाजरी लावणं, त्यापुरतंच ते मर्यादित होतं, नाही का? पण बाप्तिस्मा घेणं पाण्याचा, त्यामुळे आपण एका मंडळीचा भाग होतो, त्या ख्रिस्ताच्या शरीराचा एक भाग, जणू काय अशा प्रकारे म्हटलेलं आहे. आणि त्या प्रभूच्या मेजामध्ये आपण सहभागी होतो. म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की बाप्तिस्मा जो आहे पाण्यात बुडून, म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं की ते शुद्धीकरण, किंवा आपल्याला शुद्ध करणं, त्याबद्दल नाही, तर ते देवाने नेमलेले कराराचे चिन्ह आहे. मी अगोदरपासून सांगत आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं एक विश्वासणाऱ्यांचं जे ख्रिस्तामधील नवीन जीवन आहे, ख्रिस्तामध्ये मिळालेली पापांची क्षमा आहे, आणि जे पवित्र आत्म्याचं अद्भुत कार्य त्यांच्या हृदयात सुरू झालेलं आहे, त्याची ती एक साक्ष देणं आहे. तर बाप्तिस्म्याबद्दल बोलत असताना या सर्व गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर हा पहिला विधी झाला. त्यानंतर अ, विशेष करून पुढचा जो विधी आहे, प्रॉब्लेम येतोय, रेंज नाही ना? ठीक आहे. ओके, नाही हेच चालू आहे मला वाटतं. एअरटेल, ओके. तर ठीक आहे, आपण बाप्तिस्म्याबद्दल शिकलो थोडक्यात. अ, वेळ झाला का आपला? अजून आहे ना? टाइम आहे अजून. ठीक आहे. तर जो पुढचा जो विधी आहे त्याकडे आपण थोडक्यात लक्ष देऊया, आणि तो म्हणजे प्रभोजन. ओके. आता याच्याबद्दल पूर्ण जगामध्ये फारच चुकीचे काय म्हणू शकतो आपण, विचार प्रदर्शित झालेले आहेत. आणि त्याचं मुख्य कारण काय माहिती आहे का? रोमन कॅथलिक लोक आहेत. कारण त्यांनी प्रभू भोजनाला फार चुकीच्या प्रकारे प्रदर्शित केलेलं आहे. ते म्हणतात की खरंच भाकर आम्ही जेव्हा खातो ती, ते खरंच ख्रिस्ताचं शरीर होतं, आणि जे पाणी आम्ही ते जे द्राक्षरस आम्ही पितो, ते खरंच ख्रिस्ताचं रक्त होतं. आणि याच्यावर पुष्कळ लोक विचार करतात आणि मग वेगवेगळ्या गोष्टी बोलतात, नाही का? पण पवित्र शास्त्रानुसार बिलकुल हे तसं नाही. म्हणून आपण थोडक्यात प्रभोजन या विधीबद्दल काही गोष्टी शिकूया. आता करिंदकरास पत्र जे आहे, पुष्कळदा प्रभोजन विधी मध्ये सामील होत असताना वाचलं जातं, आहे का नाही? आणि सगळ्यांना ते माहिती आहे, म्हणून हे वचन मी तुमच्या समोर वाचणार नाहीये. तर आपण डायरेक्ट त्याच्या उलगड्याकडे जाऊ. सगळ्यात अगोदर प्रभोजनाची जी स्थापना आहे, कुणी केलेली आहे? प्रभूने खुद्द केलेली आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याला धरून देण्याच्या त्या रात्री, ते जे शेवटचं भोजन आहे त्या दिवशी त्याने याची स्थापना केलेली आहे. बरं, हे जे भोजन आहे हे इतकं महान कशामुळं आहे? कारण हे खुद्द आपल्या प्रभूने स्थापिलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याला ठाऊक होतं की विश्वासणाऱ्यांना याची नितांत गरज असणार आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, अगोदर आपण शिकलो बाप्तिस्म्याबद्दल. लक्षात घ्या, बाप्तिस्मा जो आहे तो वारंवार घेतला जात नाही. बाप्तिस्मा हा एकदाच होणारं कार्य आहे, परंतु प्रभू भोजन मात्र, त्याबद्दल प्रभूने सांगितलं की ते वारंवार घ्या. वारंवार घेणं विश्वासाने मिळणारं ते पोषण दाखवणार आहे. आणि म्हणूनच त्याच्याबद्दलच आपल्याला पुढे शिकायला भेटतं बघा. वचन 23, पहिले करिंथकरास पत्र 11 अध्याय वचन 23-24. कारण जे मला प्रभूपासून मिळाले
तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले, त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर तुमच्यासाठी मोडलेले आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. आता प्रभू भोजनाबद्दल विचार करत असताना त्याच्याबद्दल सुद्धा फार चुकीचे ग्रह, चुकीचे दृष्टिकोन आपल्याला पाहायला भेटतील. लोक म्हणतात की प्रभोजनामुळं आम्ही नाही का आम्हाला आम्हाला आमच्या पापांची क्षमा होते, किंवा आम्ही जे आहोत अधिक स्वर्गामध्ये स्वीकारले जाऊ, नाही का. तर प्रभोजन, तो जो विधी आहे, तो तुमच्या पापांच्या क्षमेसाठी नाही, नाही का. तर हे आपण थोडक्यात पुढे समजून घेऊया. सगळ्यात अगोदर आपण पाहूया वचन काय सांगितलं, की प्रभूने म्हटलं ती भाकर आहे म्हणे, ती घ्या आणि खा म्हटलेलं आहे. आता इथं असं म्हटलं नाही प्रभूने की फक्त कल्पना करा, नाही का, किंवा असा एक विचार करा की ती भाकर ती जी आहे ती भाकर आहे, असा विचार करा असं म्हटलं नाही, तर त्याने प्रत्यक्ष सांगितलं ती भाकर घ्या आणि खा. ते घेणं आणि खाणं आपल्याला ते अनुभव देणार आहे, बरोबर की नाही. कारण आपल्या शरीराला ते ताजतवानं करतं. भाकर जे आहे, ज्यावेळेस म्हटलं जातं तो म्हणतोय की माझं शरीर आहे, आणि तो म्हणतो की अ, अ, ते ते काय केलं जात आहे म्हणे, तुमच्यासाठी ओढलं जात आहे. आणि त्याचे हे एक प्रतीक आहे, नाही का. भाकर जे आहे, प्रत्यक्ष ते ख्रिस्ताचं शरीर नाही, ते कधीच होऊ शकणार नाही. भाकर भाकर आहे, नाही का. परंतु ते आपल्याला ख्रिस्ताच्या देह धारणेच्या अवस्थेची जाणीव करून देणार आहे. ख्रिस्ताच्या देह धारणेबद्दल आठवण करून देणार आहे. जो जो आपलं जीवन आणि तो आपलं खुद्द पोषण झालेला आहे, आपल्या जागी त्याने स्वतःला दिलं, त्याला फटके मारण्यात आले, नाही का. आणि देवाचा पूर्ण क्रोध त्याने सहन केलेला आहे, त्याचा देह आपल्यासाठी देण्यात आलेला आहे. त्याचं आठवण ते करून देतं. कारण भाकर जे आहे ते आपलं पोषण करण्यासाठी आहे, आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आहे, नाही का. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की मी स्वर्गातून आलेली भाकर आहे, आणि जो ती खातो म्हणे त्याला कधीच भूक लागणार नाही, तो तृप्त असणार आहे. मी मी स्वर्गीय पाणी आहे, जो ते पितो म्हणे त्याला कधीच तहान लागणार नाही, बरोबर की नाही. तर नक्कीच आपण ज्यावेळेस प्रभू भोजनाबद्दल विचार करतो, तर आपल्याला पाहायला भेटतं की आपण यामध्ये विश्वासाने आपण ज्यावेळेस सहभागी होतो, आणि विश्वासाने एक एक शरीर म्हणून पूर्ण मंडळी, ज्यावेळेस पाळक साहेब सांगतात की आपण एक शरीर म्हणून यामध्ये सहभागी होऊया, आणि सर्व एक चित्ताने ते घेतात, नाही का. त्याद्वारे सर्व मंडळी म्हणतात की ख्रिस्ता, तू आमचं पोषण करतायस, नाही का. ती कृतज्ञता दाखवली की आम्ही एक शरीर आहोत, एक अवयव आहोत, आणि पहा आमचं मस्तक स्वर्गात आहे, आणि प्रभू तू जे कार्य केलेलं आहे त्याचं स्मरण आम्ही करत आहोत, की तुझा देह आमच्यासाठी, नाही का, वधल्या गेला, तुझं रक्त आमच्यासाठी सांडलं गेलं. आणि आम्ही मंडळी या नात्याने त्याचं स्मरण करतो. आणि प्रभू आम्ही ज्या प्रकारे भाकर आणि हा प्याला खातो, नाही का, हा प्याला पित आहे, त्याच प्रकारे प्रभू तू जो आमचा मस्तक आहे, तू आमचं पोषण करणार आहे, आणि आम्ही त्याबद्दल कृतज्ञ आहोत. आम्ही आम्ही त्यासोबतच एकमेकांमध्ये संयुक्त आहोत, आम्ही एक कुटुंब आहोत, नाही का. त्याबद्दल ते दाखवितं. मग काय सांगितलं, भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ करा. जितक्यांदा, तिथं अशी वेळ नाही दिली की एकदाच हे करा, ना जितक्यांदा तुम्ही घेता. आता देवाचे सेवक आहेत गिल, ते अशा प्रकारे म्हणतात प्रभू भोजनाबद्दल. ते म्हणतात की हे जणू काय ख्रिस्त अशा प्रकारे सांगत आहे की तुम्ही आतापर्यंत त्या कोकराच्या शरीराचं स्मरण म्हणून वल्लांडणाचं भोजन करत होता. कारण प्रभू येशू ख्रिस्त कुठे आहे, ते शेवटच्या रात्री काय करत आहे, त्या वल्लांडणाचं शेवटचं भोजन करत आहे. आणि वल्लांडणाचं भोजन कशाचं आठवण करून देतो यहुदी लोकांना, मिसर देशातून झालेल्या सुटकेचं. जिथं शेवटची जी पिढा आणली प्रभूने प्रथम वत्स मारण्याची, त्यावेळेस प्रभूने इस्रायल लोकांना सांगितलं की तुम्ही कोकरा कापाने आपल्या चौकटीला काय करा, त्याचं रक्त लावा, म्हणजे तो मृत्यू दूत ते घर ओलांडून जाईल, आहे का. आणि मग हे त्याची आठवण करून देणार होते की प्रभूने आम्हाला कसं सोडवलेलं आहे. ते गिल पुढे म्हणतात की ज्या प्रकारे त्या कोकऱ्याची तुम्ही आठवण करताना, तशाच प्रकारे हे प्रभू भोजन आहे.
जिथं हे चित्र याची आठवण करून देतं की खुद्द देवाचा कोकरा प्रतिकात्मक रीतीने जी भाकर आहे, जी तुम्ही हातात घेता, नाही का, त्या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू म्हणतो की हे माझं शरीर आहे, तुमच्यासाठी हे मोडल्या गेलेलं आहे, हे तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे. आणि ते भाकर त्या सुटकेची आत्मिक सुटका आणि सार्वकालिक मुक्तीसाठी जे ख्रिस्ताने केलेलं कार्य आहे त्याची आठवण करून देतं. नाही का, तो म्हणतो की हे तुम्ही आणि जे माझे दुसरे अनुयायी सर्व विश्वासणारे लोक तुम्ही घेऊन खा म्हटलेलं आहे. इथं घ्या आणि खा असं म्हटलेलं आहे. त्याने स्वतःहून तोंडात ती भाकर नाही टाकली शिष्यांच्या, घ्या आणि खा. म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, ती त्याने आपल्या हाताने घ्यायची आहे आणि खायची आहे. हे आपल्याला कशाबद्दल आठवण करून देते, गिल म्हणतात की हे विश्वासाच्या हाताने ख्रिस्ताला स्वीकारणं आणि त्याच्यामधून आत्मिक रीतीने पोषण घेणं, त्याच्याबद्दल आठवण करून देते. हे कराराचं भोजन आहे, नाही का, जुन्या करारातील ओलांडण, त्याची ते आठवण करून त्याची ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेला आहे. तो म्हणतो की हा प्याला माझ्या रक्तात झालेला नवीन करार आहे. नवीन करार रक्तात झालेला, हे रक्त कशाबद्दल आठवण करून, तर जुन्या करारामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कराराशी संबंधित होतं रक्त. कारण जो करार केला जायचा, तो करार जो आहे रक्तानेच सीलबंद केला जायचा. उदाहरणार्थ तुम्ही निर्गम पहा 24व्या अध्यायामध्ये, जिथं ज्यावेळेस मोशे जो आहे तो इस्रायल लोकांसोबत बोलत आहे शेवटी, आणि पहा त्याने ज्यावेळेस सर्व ग्रंथ लोकांना वाचून दाखवलं त्यावेळेस ते लोक म्हटले की जे काही परमेश्वराने आम्हाला सांगितलेलं आहे ते आम्ही करू, आणि त्या आमेन म्हटले, नाही का. त्यावेळेस मोशेने काय केलं, रक्त घेतलं, त्या लोकांवर शिंपडलं, आणि मग काय म्हटलं, पहा परमेश्वराने सर्व वचनाप्रमाणे तुमच्याशी जो करार केला त्याचे हे रक्त आहे म्हटलेलं आहे, पाहिलं. आणि लेवीय 17:11 मध्ये रक्ताचं मोल आपल्याला कळतं. शरीराचं जीवन तर रक्तात असतं म्हणे, नाही का. शरीराचं जीवन कुठे आहे म्हणे, रक्तामध्ये आहे. हे जीवनाबद्दल सांगतं रक्त. त्याच्यानंतर इर्मया 31 आणि 31 मध्ये आपल्याला नवीन कराराबद्दल शिकायला भेटतं की प्रभू नवीन करार करणार आहे. आणि ज्यावेळेस आपण नवीन करारामध्ये येतो आणि मग इब्री लोकास पत्र आपण वाचतो, तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं की ते प्राणी किंवा कोणतेही रक्त तुम्हाला वाचू शकणार नाही, परंतु तो जो ख्रिस्त आहे त्याच्या रक्ताने जो झालेला करार आहे तो सार्वकालिक आहे. आणि इब्री 13:20 मध्ये सांगितलं की पहा, शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराराच्या रक्तात मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ह्याला मेलेल्यातून परत आणलेले आहे. रोमकारास पत्र 5 अध्याय वचन 19 सांगतं, कारण जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञा पालनाने पुष्कळ जण काय करतील, नीतिमान ठरतील. त्याचं आज्ञापालन कसं होतं माहितीये का, फिलिपकारास पत्रामध्ये सांगितलं की त्याने इथपर्यंत आज्ञापालन केलं की त्याने वधस्तंभावरील मरण सोसलेलं आहे, 2 अध्यायामध्ये, बरोबर की नाही. कलसे 1:14 आणि 20 मध्ये सांगितलं, त्या पुत्राच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. तर रक्तात नवा करार हे आपल्याला कशाबद्दल आठवण करून देत आहे, हे आपल्याला याची आठवण करून देत आहे की ख्रिस्तामध्ये आपण देवाच्या जवळ आलेलो आहोत, देवाची लेकरं म्हणून स्वीकारण्यात आलेलो आहोत, देवाची लोक म्हणून आपण आहोत. कराराच्या लोकांमध्ये आपली ही गणना झालेली आहे, नाही का. गील आणखी पुढे येऊन म्हणतात की पहा, त्या प्याल्यातील जो द्राक्षरस आहे म्हणे, हे त्याच्या अमूल्य रक्ताचं प्रतीक होतं. त्याद्वारे कृपेच्या कराराचा जी नवीन व्यवस्था आहे ती प्रदर्शित होते आणि दृढ केली जाते म्हणे. आणि ज्या योग्य देवाच्या लोकांना शांती, पाकक्षमा आणि धार्मिकता आणि सार्वकालिक जीवन या आशीर्वादाचा अनुभव सुद्धा मिळतो, नाही का. अद्भुत आहे, कारण ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे हे झालेलं आहे. प्राण्यांच्या रक्ताने हे बिलकुल नाही, तर ख्रिस्ताच्या रक्ताने ते घडलेलं आहे. कारण ख्रिस्ताच्या रक्ताने हा नवीन करार त्याने स्थापित केलेला आहे. आणि म्हणूनच इर्मया 31 मध्ये ज्या प्रकारे म्हटलेले की पहा, असे दिवस येतात की मी इस्रायलाच्या घराण्याशी व यहुदाच्या घराण्याशी नवा करार करीन म्हटलेला आहे. आणि गिल म्हणतात की आता ते पूर्ण झाले प्रगटीकरण, कारण पहा ख्रिस्ताच्या रक्ताने ते घडलेलं आहे. हे नवा करार कशाबद्दल सांगतं की आता पहा, देव आपली मन बदलतो, त्याचा आत्मा आपल्याला त्याच्या मार्गाने चालवतो, नाही का. तो नेहमी आपला आपला देव राहणार आहे. आता आपण त्याची लोक असणार आहे. तो नेहमी आपल्याकडे क्रोधाने पाहणार नाही, तो आपल्याला त्याची लेकरं म्हणून स्वीकारेल. नक्कीच
तो आपला बाप या नात्याने आपल्याला काठी मारल, पण तरी तो आपल्याला तोडणार नाही, तो आपल्याला टाकणार नाही. तो नेहमी क्षमाशील देव राहणार आहे आपल्यासाठी. कारण ख्रिस्ताचं एकदा झालेलं जे अर्पण आहे ते परिपूर्ण आहे. त्याची मध्यस्थीचं कार्य परिपूर्ण आहे. पवित्र आत्म्याचा शिक्का आपल्यावर मारण्यात आलेला आहे. आपण दत्तक घेण्यात आलेलो आहोत, आहे का? हे अद्भुत आहे. ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेलं आहे. आणि त्याच्याबद्दलच आठवण करून येते. कॅल्विन जे ते सुद्धा अशा प्रकारे म्हणतात की प्रभू भोजनाबद्दल आपण शिकत असताना ज्यावेळेस मंडळी ही कृती करते, त्या कृतीद्वारे मंडळी हे दाखवते की आमचं पोषण करता ख्रिस्त आहे. कारण ज्या प्रकारे आपल्या शरीराच्या दैनंदिन करिता अन्नाची गरज आहे, तशाच प्रकारे हे आपलं आत्मिक भोजन आहे, जे आपल्याला जणू काय त्या आत्मिक कार्याची, आपल्या परिपूर्ण ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर ते आपल्याला विसमून राहायला शिकवितं. आणि विशेष करून आत्मिक रीतीने तो मस्तक जो आहे तो आपल्याला नेहमी सुदृढ करत आहे. सर्व गोष्टींचा पुरवठा तो करत आहे आणि आपलं हृदय भक्तिपूर्ण तो करतो, नाही का? तर याबद्दल विचार करत असताना मी अगोदर सांगितलं चुकीचे विचार काय बरोबर भोजनाबद्दल. तर द्रव्यांतरण, नाही का, रोमन कॅथलिक लोक, मी अगोदर सांगितलं, ज्यावेळेस या विधीमध्ये येतात तर ते म्हणतात की ती भाकर खरंच ख्रिस्ताचं शरीर होतं आणि तो द्राक्षरस खरंच ख्रिस्ताचं रक्त होतं. परंतु हे चुकीचं आहे, नाही का? हे अगदी चुकीचं आहे. परंतु आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त जो आहे त्याच्या आत्म्याद्वारे त्याच्या लोकांमध्ये उपस्थित आहे. आज आपल्यामध्ये सुद्धा ख्रिस्ताची उपस्थिती, कारण देवाचा आत्मा आपल्या हृदयात वास करतो, नाही का? योहान 6:35 मध्ये काय सांगितलं? येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. वचन 56 सांगतं, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. आता हेच वचन रोमन कॅथलिक लोकांनी घेतलं आणि इतर लोकांनी घेऊन याचा विपर्यास केलेला आहे की जो माझा देह खातो आणि रक्त. याचा अर्थ काय? आपण ख्रिस्तावर पोषित होतो, नाही का? आपलं जे पोषण करणारा आहे तो ख्रिस्त आहे. दुसऱ्या आणखी बाजूने जर आपण पाहिलं तर ख्रिस्त द्राक्षवेल आहे आणि आपण फाट्या होते. अगदी सोपं उदाहरण आहे, बरोबर नाही? हे तशाच प्रकारचा हा शब्द आहे. प्रभोजनाचा उद्देश काय बरं? तर तिथं सांगितलंय, तिथं असं सांगितलं का पापांच्या क्षमेसाठी हे करा? नाही. तर पौल म्हणतो की माझ्या स्मरणार्थ करा, असं प्रभूने सांगितलंय. प्रभूने सुद्धा सांगितलं की माझ्या स्मरणार्थ करा. सगळ्यात अगोदर प्रभोजन विधीमध्ये मंडळी काय, का बरं या विधीमध्ये ती सामील होते, त्याचं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आठवण करणं. कशाची आठवण करणं? ती भाकर ख्रिस्ताच्या देहाची आठवण करून देते. ते द्राक्षरस ख्रिस्ताने सांडलेल्या रक्ताची आठवण करून देतं, बरोबर? आणि त्याबद्दलच आपल्याला पहिली करिंथमध्ये सांगितलं की पहा, ती भाकर त्याने घेतली आणि म्हटलं माझ्या स्मरणार्थ हे तुम्ही करा म्हटले. तो प्याला घेतला आणि पाहतो म्हणे हा माझ्या रक्ताने झालेला नवीन करार आहे. तुम्ही जितक्यांदा हा घेता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. पहिली गोष्ट काय बरं? आपण आपल्या गौरवी ख्रिस्ताचं स्मरण करतो, आठवण करतो की आमचा प्रभू जो आहे तो आमच्यासाठी आला. पहा, ही भाकर जी आमच्या हातात आहे आणि सर्व मंडळी एक चित्ताने आता ती खाणार आहे. ही भाकर आम्हाला ख्रिस्ताच्या देहाची आठवण करून देत आहे की तो तो देहाने आला, तो जगला, त्याने ते सर्व कार्य पूर्ण केलेलं आहे आणि आमच्यासाठी त्याचं देह त्याने अर्पिलाला. ते तो द्राक्षरस पित असताना आपण आठवण करतो की पहा, आम्ही कधीच ती किंमत चुकवू शकणार नव्हतो, परंतु ख्रिस्ताने आपलं परिपूर्ण रक्त सांडलेलं आणि ती किंमत चुकवलेली आहे. आणि आपण एक चित्ताने हे सर्व घेतो, त्याद्वारे आपण त्या ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याकडे विश्वासाने जातो, नाही का? आणि त्याद्वारे आम्ही जाणतो की प्रभू हे तुझ्यापासून आहे. दुसरं काय बरं उद्देश आहे बरं? तो म्हणजे काय? सुवार्तेची घोषणा. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं आणि विशेष करून पाऊल काय म्हणतो? तिथं म्हटलेलं आहे, प्रभू म्हणतो की जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. पहिली मंडळी प्रत्येक आठवडी ते करायची. आपल्या मंडळीमध्ये सुद्धा प्रत्येक आठवडी आपण का बरं प्रभू भोजन घेतो? त्याचं मुख्य हे कारण आहे की आम्हाला वारंवार त्याची आठवण करून देणं. अनेक मंडळांमध्ये महिन्यातून एकदा घेतलं जातं, पण ही सहभागिता आपल्याला ख्रिस्तासोबत जोडणं, ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य त्याच्याबद्दल आठवण करून देणार आहे आणि त्याच्या सुवार्तेची घोषणा सुद्धा आहे. तो म्हणतो मी येईपर्यंत हे करायचंय. कुठपर्यंत? मी येईपर्यंत करायचं आहे.
तुम्ही माझी घोषणा करता म्हटलेलं आहे, जितक्यांदा तुम्ही खाता आणि पिता म्हटलेलं आहे. त्यानंतर प्रभू भोजन त्याचा उद्देश काय बरं? आपण ख्रिस्ताशी संयुक्त झालेलो आहोत, आपण विश्वासणारे आहोत, त्याची ते आठवण करून देतं देवाच्या आत्म्याद्वारे आपल्याला. ते खात्री करून देतं अधिक जवळीकतेने. आणि त्यासोबतच एकमेकांसोबतची जी संगती आहे का, ती भाकर आणि ते जे शरीर आहे, ज्या प्रकारे त्या शरीराची आठवण करून देतं, त्याच प्रकारे आपण एका शरीराचे अवयव. जरी आपण वेगळ्या घरातून घरातून आपण निघतो आणि एकत्र येतो एका ठिकाणी, पण लक्षात घ्या, जरी आपण वेगवेगळ्या घरामध्ये राहत असलो तरी ख्रिस्तामध्ये आपण एकाच शरीराचे अवयव आहोत. आपण भाग आहोत. आणि प्रभू भोजन सुद्धा आपल्याला त्याची आठवण करून देतं. प्रभू भोजन आपल्याला आपल्या विश्वासाला सुद्धा बळकटी देतं. पुष्कळदा आठवडाभरामध्ये वेगवेगळ्या प्रसंगाला आपण तोंड देतो. पुष्कळदा आपण डगमगतो, आपण अशक्त पडतो, आपण काय होतो, खचतो. पण हे जी संगतीमध्ये एकत्रित येणं आणि ही जी कृती प्रभूने केलेलं परिपूर्ण कार्य, त्याचं पुन्हा आठवण करणं आपल्या हृदयाला शांती देणार आहे. पुन्हा पवित्रीकरणाचं जे कार्य आहे त्याच्याकडे वाटचाल करणार आहे. आणि ती महान गौरवी आशा ते सुद्धा ते देतं, नाही का? महान गौरवी आशा ते देतं. ख्रिस्ताचे येईपर्यंत ते करायला लावलं. महान गौरवी आशा काय बरं? अशाच प्रकारे आपला प्रभू जो महान ख्रिस्त पुन्हा महान वैभवाने येणार आहे, त्यावेळेस त्याच्यासोबत आपण हे सहभागिता नित्य करणार आहोत. आणि प्रभू सोबत हे भोजन आपण करणार आहोत. त्या कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीकडे हे बोट दाखवणार आहे. तर हे अद्भुत आहे, नाही का? आता पुढचा प्रश्न हा उपस्थित होतो की कोण या विधीमध्ये सहभागी होऊ शकतं? कोण या विधीमध्ये सहभागी होतं? तर जे खरे विश्वासणारे आहेत, जे ख्रिस्तामध्ये आहेत, त्यांच्यासाठी हे आहे. आणि विशेष करून त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं, त्याबद्दल सुद्धा सांगितलेलं. कसं घ्यावं? आत्मपरीक्षण करण्याबद्दल सांगितलं. स्वतःकडे झोकून पहा. आणि ते आत्मपरीक्षण फक्त तिथं येऊन नाहीये, तर पूर्ण पूर्ण आठवडाभर आपण विचार करतो की प्रभू आम्ही तुझ्या मेजाकडे जाणार आहोत. प्रभू आम्ही तुझं वचन सुद्धा ऐकणार आहोत. आम्ही तुझ्या संगतीमध्ये, तुझ्या प्रेलेकरांमध्ये येणार आहोत. या सर्व गोष्टीकडे येत असताना आम्ही आमच्या हृदयाकडे पाहत आहोत. प्रति दिवशी आपण ते आत्मपरीक्षण करतो. पौलाने आपल्याला पाहायला भेटतं, इशारा पण दिला, अयोग्य रीतीने यामध्ये सहभागी होऊ नका, नाही का? जो कोणी अयोग्य रीतीने यामध्ये सहभागी होतो. मग अयोग्य रीतीने सहभागी होणं म्हणजे काय बरं? तर त्याबद्दल त्यांनी सांगितलंय. 29वा अध्याय, 29वं वचन, पहिले करिंथ 11:29 मध्ये, प्रभूच्या शरीराचं मर्म ओळखल्याशिवाय. पाहिलं? प्रभूच्या शरीराचं मर्म म्हणजे काय बरं? शरीर कशाबद्दल सांगितलंय? मंडळीबद्दल आठवण करून. तर मंडळीचं मर्म काय माहितीये का? ते सरते शेवटी ख्रिस्ताकडे आपल्याला घेऊन जातं. परिपूर्ण जे कार्य आहे. जर जर आपला मस्तक कोण आहे ते जर आपल्याला माहित नाही, मस्तका विना शरीर कसं असतं बरं? ते एक ढळ होऊन जाईल. ते मृत आहे, नाही का? कारण त्याला जाणीव नाही, त्याला मस्तक नाही. अशा प्रकारची अवस्था आहे. आणि जर ख्रिस्ताबद्दल आमच्या हृदयात कोणत्याही प्रकारच्या भावना नाहीत, ख्रिस्त जो आहे तो आमच्या हृदयात गौरीला गेलेला नाही, आमचं खऱ्या रीतीने जीवन बदललेलंच नाहीये, परंतु तरी सुद्धा आम्ही यामध्ये सहभागी होतो. कारण ख्रिस्ताबद्दल योग्य विचार नाही, मंडळीबद्दल योग्य विचार नाही. तो म्हणतो की अयोग्य रीतीने शरीराचं मर्म ओळख म्हटलेलं आहे, नाही का? जो असं करतो तो दंड ओढून घेतो. करिंथमध्ये काय चालू होतं माहितीये का? ख्रिस्ता शरीराचं मर्म त्यांनी ओळखलं नव्हतं. म्हणजे काय? त्यामध्ये काही श्रीमंत लोक होते. ते काय करायचे? गरीब लोक येण्या अगोदर जेवण पूर्ण खाऊन संपवायचे त्या अगोदरच. आणि ते गरीब लोक पाहत बसायचे, त्यांना ते बाजूला बसवायचे, ते त्यांच्यासोबत सहभागिता करत नसायचे. ते खालीवर पाहिजे त्यांच्याकडं, नाही का? आणि पॉल त्यांना फटकारतो. त्या मंडळीमध्ये काही लोक आजारी पडले त्यामुळं. काही लोक मेले सुद्धा म्हटलेलं आहे. काही लोक म्हणे तुमच्यामध्ये कसे आहेत म्हणे, निद्रा सुद्धा घेत आहेत म्हटलेलं आहे. तर देवाचं शिस्त लावणं असं आहे, लहान जी मुलं आहेत त्यांच्यासाठी हे नाही, नाही का? बाप्तिस्म्याप्रमाणे सुद्धा त्या प्रकारे बाप्तिस्मा लहान लेकरू जो आहे, त्याच्या बाप्तिस्म्याबद्दल बायबल आपल्याला शिकवत नाही, नाही का? जोपर्यंत आपलं तारण झालेलं नाही, खऱ्या रीतीने तारलेला व्यक्तीच ज्या प्रकारे बाप्तिस्मा घेतो, त्याच प्रकारे प्रभू भोजनाबद्दल सुद्धा आहे. तर आपण आत्मपरीक्षण करावं आणि शरीराचं मर्म ओळखावं. जे राहील जे आहेत शेवटी ते म्हणतात प्रभू भोजनाविषयी की प्रभू भोजन हे ख्रिस्ताच्या बलिदानाची सतत आठवण आहे. आणि म्हणून तो पुन्हा येईपर्यंत ती नेमून दिलेला आहे त्याने.
की आपण नेहमी त्याची आठवण करावी. त्याच्यावर आपण विसंबून राहू. त्याचे आशीर्वाद आत्मिक आहेत, शारीरिक नाही, नाही का? आणि त्याचे परिणाम आपल्या आंतरिक मनात अनुभवायचे आहेत. ज्या प्रकारे आपण त्या दिसणारे जे प्रतीक आहे, भाकर आणि प्याला आपल्या हातात घेतो आणि त्याद्वारे आपण ते घेतो आणि घेत असताना आपल्याला पाहायला भेटतं की ते आपल्या शरीराला अनुभव देणारं ठरतं. तशाच प्रकारे ख्रिस्ताने आपल्यासाठी त्याचं शरीर दिलं, आपलं रक्त त्याने आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला पाहायला भेटतं त्याच्या परिपूर्ण कार्याद्वारे त्याने आपल्याला आपल्या पापांची क्षमा दिलेली आहे. आणि तशाच प्रकारे ख्रिस्त आपल्या आत्म्याचं जीवन आहे. आणि म्हणूनच आपण अशक्त आपल्याला पाहायला भेटतं की विश्वासाला सुद्धा त्या क्रुसावर खिळलेल्या तारणाऱ्याशी जवळीक अशी जी जवळची जी संगती आहे ती करण्यासाठी त्याद्वारे मदत होते. आणि आपण आत्मिक रीतीनं आपलं ते पोषण करणारं ठरतं. हा एक विधी आहे जिथं आपल्याला पाहायला भेटतं की आपण नक्कीच या पापी देहात आहोत. पुष्कळदा आपण पडतो, परंतु लक्षात घ्या हा विधी देवदूतांसाठी सुद्धा लावून दिलेला नाही, पण त्याच्या लोकांसाठी दिलेला आहे ख्रिस्ताने. हे घेताना आपण आपला अपराधीपणा समजून घेतो की मी पापी आहे प्रभू, मला नेहमी नेहमी माझ्या गौरवी ख्रिस्ताची गरज आहे, मला पश्चातापाची गरज आहे नेहमी, मला नेहमी माझे ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची गरज आहे, मला त्याच्यावर प्रेम करण्याची गरज आहे नेहमी, मला त्याच्यासाठी जगण्याची इच्छा माझ्यामध्ये नेहमी उत्पन्न होणं गरजेचं, जे आपल्याला यातून आठवण करून येतं. त्याच्यासोबत सार्वकालिक जगण्याची आशा ते जाहीर करणार आहे. जर आपण या भावनेने घेतलं तर आपली पश्चाताप अधिक गहन होईल, आपला विश्वास अधिक दृढ होईल, आशा उजळेल म्हटलेलं आहे, प्रेम वाढेल, आपल्या पापी प्रवृत्ती कमजोर होतील आणि आपली कृपा अधिक सामर्थ्यवान बनेल. हे आपल्याला ख्रिस्ता जवळ आणणार आहे. तर प्रभू भोजनाबद्दल बोलत असताना जे इस्रायल त्याच प्रकारे म्हणतात की जे आपल्याला दृढ करतं आणि आपल्याला ख्रिस्ताचं गौरव करायला शिकवतं. आणि म्हणून ज्यावेळेस आपण सुदृढ मंडळीबद्दल विचार करतो तर सुदृढ मंडळीमध्ये दोन पाहायला भेटतात, एक तर बाप्तिस्मा आणि प्रभुभोजन विधी. आणि हे विश्वासणाऱ्यांना लावून दिलेले आहेत आणि ज्याद्वारे देव त्याच्या लोकांना आशीर्वादित करतो. आपण इथे थांबूया, आपण प्रार्थना करू.